स्नेहलजी म्हणतात, उद्यापासून रोज अहिरा इहारा करणार आहे, स्वामींनी शक्ती द्यावी. वा. हां, बरं झालं त्यांनी हा प्रश्न विचारला ना, त्यामुळे हं, ना मला जरा सांगता येईल. लोकांना असं वाटतं, की हे स्वामींनी दिलेले बीजमंत्र आहेत. त्यामुळे जसं आम्ही श्री स्वामी समर्थ म्हणतो, तसं आम्ही हं. नुसतं इहारा, अहिरा म्हटलं तर आम्हाला फायदा होईल. तर तसं नाहीये. हे बीजमंत्र आहेत. हां. बरं. त्याच्यापासून तयार झालेल्या स्वयंसूचना किंवा कस्टमाइज मंत्र हा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. किंवा आपण हं, 7 चक्रांवर काम करणारी मेडिटेशन जी आहेत ना, तर त्याच्यामध्ये असं नाहीये, की नुसतं मी इहारा म्हणते. नाही, मी त्याला एक इंटेन्शन देते. हे हं, मूलाधार चक्र मला आत्मविश्वास येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून हे असुरक्षितता, भीती, अस्थिरता, अस्वस्थता निघून जाऊ दे. इहारा. आणि मग हं. मला सुरक्षित शांतता, स्थिरता येऊ दे. अहिरा. हे मी स्वयंसूचना त्या किंवा मी हे संवाद साधला त्या मूलाधार चक्राच्या ऊर्जेशी. मग बरं. तेव्हा मी ते सगळी रचना आहे म्हणजे इहारा, अहिरा हे बीजमंत्र आहेत. थोडक्यात त्याच्या आतमध्ये खूप शक्ती आहे. पण त्याच्यातनं खरं. आपल्याला फुलवायचा आहे वृक्ष. हं. म्हणजे त्याच्यामध्ये इंजिन येते. कळलं ना? त्याला डबे जोडले तर आपण पुढे जाणार आहोत आणि त्या पुढे डब्यात जा. आपण बसलो तर. नाहीतर वा. नुसतं इहारा, अहिरा म्हणून काही तसं होणार नाही. असं. हं, बऱ्याच जणांना असं वाटलं आणि बरोबर आहे, स्वाभाविक आहे. जर हं. स्वामींकडून ते आलंय आणि मग ते कोणालाही वाटणार, मलाही वाटलं असतं. राइट. त्यामुळे बरं झालं स्नेहलताई तुम्ही हा प्रश्न विचारला त्यामुळे मला हे सांगता आलं सगळ्यांना.